श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते. पण या पूजेप्रमाणेच पूजेचं उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे. तर तुम्ही सुद्धा या व्रताचं योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी आणि कसे करावे, त्याबरोबर 5व्या गुरुवारी अमावस्या आली आहे तर व्रताचे उद्यापन करावे का, पूजा उपवास करावी की नाही, 5वा गुरुवार करायचा का, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्याने अनेक महिलांमध्ये या व्रताचे उद्यापन कधी करावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न आहे की 4 गुरुवार करावे की 5 गुरुवार करावे. 5व्या गुरुवारी अमावस्या आहे तर 4थ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालतं का, असं बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे. तर यंदा गुरुवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे. तर अमावस्या ही बुधवारी 10 जानेवारीला रात्री 8:11 लागणार आहे आणि गुरुवारी 11 तारखेला सायंकाळी 5:27 म्हणजे 5:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर अमावस्या ही काही कोणतीही वाईट गोष्ट नाही. अमावस्या ही सुद्धा त्या महिन्यातील एक तिथीच आहे. तर बऱ्याच जणांना वाटतं की अमावस्या चांगली नसते, वाईटच असते. असं काहीही नसतं. कारण बघा, आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी आणि दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. हे लक्ष्मीपूजन मात्र आपण अमावस्या काळातच करत असतो आणि लक्ष्मीपूजनाची वेळसुद्धा ही अमावस्या काळातच दिलेली असते आणि आपणही त्या वेळेतच पूजा करत असतो. त्यामुळे अमावस्ये दिवशी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन सुद्धा करायला काहीही हरकत नाही. तुम्ही अगदी निसंकोचपणे या व्रताचं उद्यापन करू शकता आणि उपवास पूजा सुद्धा करू शकता आणि सायंकाळी उद्यापन झाल्यावरती मग हा उपवास सोडायचा असतो. आतापर्यंत 3 गुरुवार झालेले आहेत. 4 जानेवारीला 4था गुरुवार असणार आहे आणि 11 जानेवारीला 5वा गुरुवार असणार आहे आणि 5व्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे. कारण 4 गुरुवार करून उद्यापन करणं खरं तर चुकीचं आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करावे असा नियम आहे. त्यामुळे शक्य झालं तर 5व्या गुरुवारीच उद्यापन करा आणि 5व्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तीला पूजा मांडायला सांगा, आरती करायला सांगा, आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू आणि एक फळ फक्त द्यायला सांगा. उपवास मात्र तुम्ही स्वतः करा. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. शेवटी भावना महत्त्वाची आहे. आणि अमावस्येबद्दल सांगायचं झालं तर आपण उद्यापन हे सायंकाळीच करत असतो, संध्याकाळच्या वेळीच करत असतो आणि अमावस्या ही सायंकाळी 5:30 वाजता संपणार आहे आणि आपण 6 ते 6:30, 7 या दरम्यानसुद्धा उद्यापन करू शकतो. उलट ती लक्ष्मी येण्याची वेळ आहे, त्यामुळे उत्तम असणार आहे. त्यामुळे शेवटच्या गुरुवारी 5:30 वाजता अमावस्या संपल्यानंतर आपल्याला उद्यापन करण्यास काहीही अडचण नाही. अमावस्या काळात मात्र तुम्ही पूजा वगैरे सर्व काही करू शकता. आणि काही स्त्रियांचा एखादा गुरुवार काही कारणास्तव किंवा अडचण आल्यामुळे राहिला असेल तर त्यांनीसुद्धा काही काळजी करण्याचे कारण नाही. त्यांनीसुद्धा उद्यापन 5व्या गुरुवारीच करायचं आहे. तर आता उद्यापन कसं करायचं? ज्याप्रमाणे आपण 3ही गुरुवारी हे व्रत केले, पूजा केली, तर अगदी त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपून अगदी तशीच पूजा आपल्याला मांडायची आहे, कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, उपवास करायचा आहे आणि सायंकाळी मग या व्रताचं उद्यापन करायचं आहे. उद्यापनासाठी तुम्ही 5, 7, 11 सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचा आहे. सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्या सुवासिनींना आपण देवीचं रूप मानून त्यांची पूजा करायची आहे. त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. पाय वगैरे नाही धुतले तरीही चालतील, हळदी कुंकू लावा फक्त. शेवटी आपली इच्छा आहे, फक्त भावना महत्त्वाच्या आहेत. आपल्या घरी उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना आपण आपल्या इच्छेनुसार काहीही देऊ शकतो. तुम्ही फक्त हळदी कुंकू आणि हातावरती एक फळ दिलं तरीही चालेल. फळ कोणतंही, केळी, सफरचंद दिलं तरीही चालू शकतं.
या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक कुमारिका पूजून दाखवलेली आहे। तुम्ही अशा प्रकारे 5, 7, 11 अशा कुमारिका किंवा सवासनी पूजू शकता। तर इथे मी महालक्ष्मी व्रतकथेचं पुस्तकाच्या 5 प्रत घेतल्या आहेत। त्यावरती एक एक फळ, एक एक फूल किंवा तुम्ही गजरा, वेणी, गुलाबाचं फूल सुद्धा देऊ शकता। पान सुपारी ठेवायचं आहे। त्याबरोबरच तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यावरती एखादं भेटवस्तू सुद्धा ठेवू शकता महिलांना देण्यासाठी। त्याबरोबरच तुमची इच्छा असेल तर आलेल्या स्त्रियांना तुम्ही केशरयुक्त दूध सुद्धा देऊ शकता। या दिवशी सर्व स्त्रियांचा उपवास असतो, तर तुम्ही थोडंसं छोट्याशा पेपर कपमध्ये दूध सुद्धा देऊ शकता। शेवटच्या गुरुवारी उद्यापन आहे। आपल्या घरी अनेक स्त्रिया येणार आहेत, तर त्या दिवशी तुम्ही छान तयार व्हायचं आहे। छान अशी साडी नेसायची आहे। या दिवशी आपल्या घरी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी सुद्धा भरू शकता। खणा नारळाने ओटी भरली तरीही चालेल। त्याबरोबरच वाण म्हणून तुम्ही एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकता। म्हणजे शेवटी आपण आपल्या इच्छेनुसार आलेल्या स्त्रियांना काही ना काहीतरी जेवढं शक्य होईल तेवढं द्यायचं आहे। शेवटी भावना महत्त्वाच्या आहेत। मात्र या दिवशी तुम्हाला जे जे करणं शक्य आहे ते सर्व आनंदाने करायचे आहे। आणि अनेक जणांना व्रताचं उद्यापन करण्यासाठी 5, 7, 11 अशा सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत, तर त्यांनी फक्त एक जरी कुमारिका किंवा सुवासिनी बोलावून त्यांचा जरी मानपान केला, म्हणजे हळदी कुंकू असेल, फळ, व्रताचं पुस्तक, भेटवस्तू असं काही त्या एकीला जरी दिलं तरीही चालू शकतं। म्हणजे तरीही तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता। तुम्ही घरामध्ये एकट्याच असाल आणि खूप धावपळ होत असेल तर तुम्ही उद्यापनाची तयारी सुद्धा थोडी आधी करून ठेवू शकता। तुम्ही मगाशी बघितलं की पाटावरती मी 5 पुस्तकं मांडले, त्यावरती फळ, पान, सुपारी अशा प्रकारे तुम्ही उद्यापनाचे 1 तासभर आधी तयारी करून ठेवली तर आलेल्या स्त्रियांना तुम्ही पटकन देऊ शकता। त्याबरोबर या दिवशी कन्यापूजनही करता येतं। शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा। त्यानंतर आपण भोजन करावे आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी, कथा वाचावी, देवीची आरती करावी आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करावी। तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरात सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी। नंतर आगमन, पुनरागमन असे 3 वेळा बोलून घटातील नारळ उचलून ठेवावा। जे काही निर्माल्य असेल, पानं, फुलं ते तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता किंवा बागेमध्ये, आपल्या गार्डनमध्ये, शेतामध्ये खड्डा खणून त्यामध्ये पुरू शकता। घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता किंवा नसेल तर फोडून प्रसाद म्हणून घरीच खाऊ शकता। जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार करा। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं उद्यापन कसं करायचं, कधी करायचं याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।